11th ॲडमिशन 2025-26 तर स्पेशल राऊंड 2 होणार आहे आणि त्यानंतर कॉलेज सुरू होण्याची डेटसुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे। तर ज्याही विद्यार्थ्यांचे नंबर लागलेले नसेल किंवा ज्या विद्यार्थ्यांना वाटत आहे की कॉलेज कधी सुरू होणार आहे त्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होणार आहे। तर बघू शकता, जर तुम्ही साईडवर आले तर साईडवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि यामध्ये एक नवीन वेळापत्रक सुद्धा जाहीर करण्यात आलेलं आहे की ज्यामध्ये संपूर्ण डिटेल्स उपलब्ध करून दिलेले आहे। तर बघू शकता, स्पेशल राऊंड 1चा जो टाइम टेबल आहे हा चेंजेस करून परत अपलोड करण्यात आलेला आहे। तर यामध्ये कोणकोणती माहिती दिलेली आहे, तर सर्वप्रथम ज्या विद्यार्थ्यांचे नंबर लागलेले आहेत ते विद्यार्थी कॉलेजला जाऊन 8 तारखेपर्यंत, इथे डेट देण्यात आलेली आहे, 8 तारखेपर्यंत तुम्ही तुमच्या कॉलेजला प्रवेश घेऊ शकता। तर ज्यांचेही नंबर लागलेले आहे ॲडमिशन घ्यायची असेल नाही, ॲडमिशन घ्या, कारण नेक्स्ट राऊंडमध्ये जागा खूप कमी राहणार आहे। कारण या राऊंडमध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे नंबर लागलेले आहे आणि भरपूर सारे विद्यार्थी आपला प्रवेश निश्चित करत आहेत, कारण की यानंतर त्यांनासुद्धा माहीत आहे की जागा कमी राहणार आहे आणि राऊंड होणार किंवा नाही याबद्दलसुद्धा माहिती नसते किंवा राहणार का हे 100% शुअर नाही आहे। तर यामध्ये एक अपडेट आलेली आहे आणि या अपडेटनुसार आपण अंदाज लावलेला आहे की तुमचा स्पेशल राऊंड 2 होणार आहे। तर तो कशा प्रकारे आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे। तर बघू शकता, 8 तारखेपर्यंत तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे। 8 तारखेपर्यंत प्रवेश घेतल्यानंतरची अपडेट बघा, रिक्त जागा प्रदर्शित करणे। 11 तारखेला साईडवर रिक्त जागा किती आहे ह्या प्रसिद्ध करण्यात येणार आहे, अशाबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे। रिक्त जागा प्रसिद्ध करणे याचा अर्थ काय होतो, कशासाठी रिक्त जागा प्रसिद्ध केल्या जातात, कारण पुढील राऊंडमध्ये जे विद्यार्थी प्रवेश घेणार आहे किंवा ज्यांना फॉर्म भरायचे आहे त्या विद्यार्थ्यांना त्या जागा दाखवण्यात येतात की किती जागा शिल्लक आहे पुढच्या राऊंडसाठी, त्यांच्यासाठी ही अपडेट देण्यात आलेली आहे। तर जागा दाखवण्याबद्दलची अपडेट आहे, म्हणजे आपण अंदाज लावू शकतो की स्पेशल राऊंड 2 होणार आहे अशाबद्दलचा। आणि राहिला दुसरा प्रश्न की शाळा कधीपासून सुरू होणार आहे, तर बघू शकता यामध्ये एक टिप देण्यात आलेली आहे। वरील वेळापत्रकानुसार प्रत्येक कार्यवाही शाळा कनिष्ठ महाविद्यालय विद्यार्थ्यांनी वेळेत पूर्ण करावी, तसेच राज्यातील इयत्ता 11वीचे वर्ग सर्व कनिष्ठ महाविद्यालयांच्या उच्च माध्यमिक शाळा ह्या शासन निर्णयानुसार 6/5/2025 अन्वये दिनांक 11 ऑगस्ट 2025 पूर्वी किंवा 11 ऑगस्ट 2025 पासून सुरू करणे आवश्यक आहे, अशा सूचना संचालनालयाच्या दिनांक 19 मे 2025 रोजीच्या पत्रानुसार सर्व संबंधितांना देण्यात आलेल्या आहे। 11 ऑगस्टपासून 100% कॉलेज सुरू करण्याबद्दल संपूर्ण कॉलेज, जेही तुमचे कॉलेज आहे त्यांना नोटीस देण्यात आलेले आहे की 11 ऑगस्टपासून कॉलेजेस सुरू करण्यात यावे। तर यामध्ये आपण अंदाज लावलेला आहे की स्पेशल राऊंड 2 होणार आणि 11 ऑगस्टपासून तुमचे कॉलेजेससुद्धा सुरू होणार आहे। तर जेही विद्यार्थ्यांचे नंबर लागलेले नाही आहे त्या विद्यार्थ्यांनी वेट करा, प्रॉपर राऊंड 2चा टाइम टेबल साईडवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तो आल्यानंतर संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार, त्यासाठी चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।